नमस्कार मित्रांनो, मी सुनील रमेश चकोर, राणा हातगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. मी शून्य मशागत तंत्रज्ञानानुसार शेती करायचा प्रयत्न चालू आहे. हे सुरुवातीला 4.5 फुटाचं बेड आहे. याच्यावर कपाशी होती सुरुवातीला. कपाशी खोडा आता खुडून तुटले, खाली मुळ्या तसेच आहे. हे कपाशीचं साल, कपाशी खोडा, आणि कपाशी कापून जागेवरच ठेवली. त्याच्याच ठिबकच्या बाजूला टोकन यंत्राने टोकन केला भुईमुग. खोडे कपाशी आणि हा भुईमुग लावला त्याच बेडवरती. नागटीने वखटीने काहीच नाही केला, त्याच बेडवर फक्त भुईमुग लावला. तुम्ही शेंगा बघू शकता. याला उगवणपूर्वी सुरुवातीला एक फवारणी केली होती पेंडामिथालिनची. नंतर जास्त तणनाशक न वापरता याला मी एकदा 25 दिवसात झाल्यानंतर निंदणी केली होती. पण मग आऊत वगैरे काहीच नाही. त्याच बेडवर त्याच कपाशीच्या खुंट्या दिसत असतील तुम्हाला. त्याच बेडवरती भुईमुग लावला. अजून बाकी काढायला. शेंगा कमी जागेत जास्त शेंगा. झाड छोटं आहे पण शेंगा जास्त आहे. हे बघ, कपाशी झाड ज्यांना वरून कापलं गेलं त्यांना फाट्या आल्या. काडाची 2-3 झाड आहे फक्त. आणि इकडं काल तुमचा एक व्हिडिओ टाकला होता मका जमा झाली आहे. हे पण बेड तसेच कपाशीच्या काड्या. फक्त कपाशी काढून मका आणि टोकन यंत्राने टोकन करून दिली बस. याला तणनाशक मारलं होतं. 20-25 दिवस झाल्यानंतर कॅरोबिकची फवारणी केली. कपाशी काढ्या तसेच.